नमस्कार. तर आज आपण बघणार आहे हादग्याच्या फुलांची भाजी. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा. आणि आपण बनवताना झणझणीत आणि चमचमीत बनवली की ही भाजी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीनं खातात आणि करायला सुद्धा एकदम साधी आणि सोपी आहे. तर ही अशा प्रकारची हादग्याची फुलं असतात. आता ज्या दिवशी हादग्याची फुलं आणल्यात त्या दिवशीच केली तर एकदम उत्तम होतं. दुसऱ्या दिवशी केली की काय होतं की ती थोडीशी अशी कोमेजली जातात. तर ही हादग्याच्या फुलांचे 2 प्रकार आहेत. एक तर असते लाल कलरचे असतात आणि ही पांढऱ्या कलरची असतात. तर मला ही पांढऱ्या कलरची फुलं ही छान अशी मिळालेली आहेत आणि ही अशात आपण निवडून घेणार आहे. तर ह्यातला जो पराग असतो, आता पराग म्हणजे काय, त्याला थोडासा असा फुलांना तुरा आलेला असतो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्याने भाजी आपली कडवट होऊ शकते नाही काढला तर. त्यामुळे तो पराग आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा खोडून घ्यायचा आणि त्याची जी पाठीमागची देठं असतात ती थोडी खोडून घेतली तरी चालतील. ही भाजी जर पराग नाही काढला तर कडवट होऊ शकते, त्यामुळे यातला पराग काढणे फार गरजेचे आहे. आता या हादग्याच्या फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्या थोड्याशा अशा गोडसर असतात. त्यामुळे काय होतं की भाजी मुलं आवडीनं खातात आणि मुलांना तर आवर्जून ह्या आपल्या पारंपरिक भाज्या आहेत त्या आवर्जून द्याव्या. तर ही पारंपरिक भाजी आहे. शक्यतो करून आपल्याला कुठेही फुलं वगैरे जास्त मिळत नाहीत. बाजारामध्ये तर शक्यतो करून मिळतच नाहीत आणि जरी भेटली तरी ही भरपूर अशी 10-15 रुपयालाच ढीग असतात. तरीसुद्धा माणसं वगैरे ही घेत नाहीत भाजी, कारण की त्यांना माहीतच नसते ही भाजी कशी बनवतात ती. तर तुम्ही मिळाली तर अशा प्रकारे नक्की आणून नक्की ट्राय करून बघा. भरपूर अशी चवीला होते आणि परंपरागत ज्या भाज्या चालत आलेल्या आहेत त्या सिजनेबल नक्की खाव्या. आता ह्या हादग्याच्या फुलांचा सीझन आहे, बाजारामध्ये कुठेतरी मिळतेच ही भाजी. तर नक्की आणून नक्की करून खाऊन बघा. भरपूर अशी ही भाजी टेस्टी होते. तर इथे बघू शकताय मी अशा प्रकारे ही फुलं अशी छान अशी निवडून घेतलेली आहेत. जो नको होता तो भाग मी काढून टाकलेला आहे. त्याने आपली भाजी कडवट होऊ शकते त्यामुळे. तर फुलं आपल्याला चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याला जर मावा वगैरे असेल तर निघून जातो. 1 ते 2 वेळा पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहेत. तर साहित्य काय काय घेतले ते सांगते. मी तर मसुरीची डाळ घेतलेली आहे. 2 चमचेच मसुरी डाळ घेतलेली आहे. अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. थोडासा लसूण हा चेचून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला शक्यतो करून लांबडाच चिरून घ्यायचा आहे. 4 ते 5 इथे मी हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. आता सर्वप्रथम आधी आपण आता फुलं ही छान अशी चिरून घ्यायची आहेत. जास्त बारीक चिरायची नाहीत, थोडीशी अशी मोठी चिरायची आहे. जशी आपण कोबीची भाजी वगैरे चिरतो त्याच प्रकारे आपल्याला ही फुलं चिरून घ्यायची आहेत. आता जे पाठीमागचे देठ आहेत, जर काढता आले तर काढूही शकता, नाही काढले तरी चालतील. पण ही देठंसुद्धा भाजीसोबत इतकी छान अशी शिजतात आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट अशी लागतात. तर फुलं छान अशी चिरून घेतल्यानंतर इथे आता डायरेक्ट मी फोडणी टाकणार आहे. तर फोडणीसाठी इथे मी थोडंसं असं तेल टाकलेलं आहे. अंदाजे तेल टाकलेलं आहे. 1 ते 2 चमचे हे मी तेल टाकलेलं आहे. आता इथे जास्त मी मसाले वापरणार नाही. फक्त इथे जिऱ्याचीच फोडणी मी दिलेली आहे. फक्त जिरेच वापरलेले आहेत आता. मोहरी वगैरे वापरण्याची गरज नाही. तर जिरे चांगले तळल्यानंतर यामध्ये टाकलेली आहे हिरवी मिरची. हिरवी मिरची छान अशी मी तळून घेतल्यानंतर यामध्ये लगेचच टाकणार आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. त्यामुळे इथे मी लगेच कांदा टाकलेला आहे. कांदा चांगला असा खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गुलाबी कलर पेक्षा पण जास्त जरासा भाजून घ्यायचा, म्हणजे या भाजीला चव खूप छान येते. आता तुम्ही नुसती लसणाची सुद्धा फोडणी देऊ शकता, पण मला या भाजीमध्ये कांदा घातलेला खूप आवडतो, त्यामुळे मी इथं कांदा वापरलेला आहे. तर कांदा आता छान असा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर टाकलेला आहे मी जे लसूण आणि अद्रक होतं ते चेचून घेतलेलं आहे चांगलं आणि ते टाकलेलं आहे. आता कांदा थोडासा साईडला सारून मी इथे लसूण आणि जे अद्रक आहे ते भाजून घेतलेलं आहे. भाज्या कोणत्याही करा, फोडण्या छान होणे फार गरजेचे असते. तर इथे माझे सगळे मसाले छान असे भाजून झालेले आहेत. 1 ते 2 मिनटं अजून मी हे तेलामध्ये परतून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकताय कांदा थोडासा असा खरपूस झालेला आहे. मगच यामध्ये मी हळद टाकलेली आहे. तर हळद मी तेलामध्येच टाकलेली आहे, कारण की आपल्या भाजीला कलर खूप छान येतो. त्यामुळे तेलामध्येच कधीही पिवळी भाजी करताना हळद ही तेलामध्येच टाकायची. त्याने भाजीला आपल्या कलर खूप छान येतो. आता टाकलेले आहेत जी आपल्या हादग्याची फुलं आहेत ती टाकलेली आहे. आता 2 ते 3 मिनटं ही चांगली अशी तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहेत. आता ही भाजी इथून पुढे शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही. त्यामुळे आपलं जे उलटण वगैरे आहे ते असं सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपली भाजी ही करपली नाही पाहिजे. तर आता लागलीच मी मसुरीची डाळ यामध्ये टाकणार आहे.
मसुरीच्या डाळीलासुद्धा मी जास्त इथे पाणी भिजत घालण्यासाठी वापरलं नव्हतं. 1 ते 2 चमचेच इथे मी मसुरीची डाळ घेतलेली आहे. कधी-कधी काय होतं, जास्त फुलं नसली की मसुरी डाळ ही भरपूर होते. त्यामुळे मी ते 2 चमचेच मसुरीची डाळ वापरलेली आहे. त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ. मीठ थोडंसं कमीच टाकायचं, कारण की फुलं शिजल्यानंतर फार कमी होतात. त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं. इथे मी चवीनुसार अर्धा चमचाच इथे मीठ टाकलेलं आहे. आता ते सुद्धा चांगलं असं परतून घेतलेलं आहे आणि आता आपण एका प्लेटने याला कवर करून ठेवायचं आहे. भाजी आपली छान अशी शिजली जाईल यासाठी. आता ही नुसती मंद गॅसवरती वाफेवरती व्यवस्थित अशी ही भाजी शिजली जाते. एक 5 मिनिटामध्ये ही भाजी आपली चांगली अशी शिजलेली आहे. खाली अशी थोडीशी कढईला लागायला लागलेली आहे. त्यामुळे आता ही भाजी शिजून तयार आहे आपली. तर इथे वरून पाणी वगैरे ह्या भाजीला घालण्याची गरज नसते, कारण की ह्या फुलाच्या नुसत्या पाकळ्या असतात. त्यामुळे ही भाजी पटकन शिजते आणि मसुरी डाळ शिजण्यासाठी सुद्धा फार वेळ लागत नाही. त्यामुळे 5 ते 10 मिनिटांमध्ये ही भाजी बनून तयार होते. आता भाजी शिजल्यानंतर मी इथे लास्टला घातलेली आहे ती म्हणजे कोथिंबीर. ही भाजी आपली तयार झालेली आहे, पाहू शकता. कलर वगैरे किती छान आलेला आहे. तर अशा प्रकारे हादग्याच्या फुलांची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.